बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. आता आपण रोज लिंकमध्ये गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे मला तरी वाटतं 19 जूनला आपण गणित भाग 1 याचा अभ्यास केला. या ठिकाणी आज आपण गणित भाग 2 याचा अभ्यास करणार आहोत. आता तुम्हाला माहितीच आहे 8वी पर्यंत एकच पुस्तक होतं आणि आता मात्र 2-2 पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. आता हे अभ्यासत असताना बघा, पहिला भाग जो आहे तो जॉमेट्रिकल आहे, बीजगणित आहे, अल्जेब्रिकल आहे आणि हा दुसरा भाग जो आहे, दुसरा पार्ट तो जॉमेट्रिकल आहे, म्हणजे भूमिती आहे. आता यामध्ये तुम्हाला या भूमितीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय दिसतं, किती प्रकरणं आहेत, हे या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. सुरुवातीला ते बघूया आणि नंतर आपल्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी बेसिक टोटल 9 प्रकरणं आहेत, 9 चॅप्टर्स आहेत आणि ह्या 9 चॅप्टरचा अभ्यास जो आहे, तो आपल्याला ह्या वर्षभर जो आहे, तो वर्षभर आपल्याला करायचा आहे. मग आता त्यामध्ये पहिलं आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. काय? बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. दुसरं आहे पॅरलल लाईन्स. तिसरं ट्रायंगल्स. चौथं कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल. या पद्धतीने टोटल 9 प्रकरण आहे. आता या 9 प्रकरणांचा जर आपण अभ्यास केला, विचार केला, निरीक्षण केलं, तर यातले बरेचसे प्रकरणं जे आपल्याला काही म्हणजे 8वीला जे आहेत, 8वीला काही गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. पॅरलल लाईन असेल, ट्रायंगल असेल, कन्स्ट्रक्शन असेल, क्वाड्रिलॅटरल असेल. आलं का लक्षात? या गोष्टी तुम्हाला फक्त नवीन कोणत्या आहेत, तर ट्रिग्नोमेट्री, कोऑर्डिनेट जॉमेट्री. आलं लक्षात? हे जे गोष्टी ज्या आहेत, ह्या तुम्हाला नवीन आहेत. तर त्या आपण पुढे-पुढे जसं जाऊ तसं आपण बघूयाच. आणि बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री जे आहेत, हे तर अतिशय तुम्हाला परिचित आहेत, नोन आहे तुम्हाला. मग आता हे काय आहे, तर त्याबद्दल आपण या ठिकाणी बघूया. या प्रकरणामध्ये काय दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे, पिरॅमिड दिसतो आहे. ही हिस्ट्री दिलेली आहे. काय दिलेली आहे? ही सर्व हिस्ट्री दिलेली आहे. या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत? पॉइंट, लाईन अँड प्लेन. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट अँड डिस्टन्स आणि बिटवीननेस. हे आपण या आत्ताच्या तासाला जो आहे, या तासाला आपण बघणार आहोत. येतंय लक्षात? या ठिकाणी बघा, मी एक पीपीटी शेअर करतो आणि त्या पीपीटीद्वारे तुम्ही बघा मित्रांनो, काय जे मुलं जे आहेत व्हिडिओ YouTubeला सुद्धा बघू शकतात. तुम्ही रिक्वेस्ट सेंड करता इथं वेळ जात आहे. तुम्ही जर YouTubeला जर लाईव्ह बघितलं तर तिथे लाईव्ह चालू आहे. तिथं सुद्धा तुम्ही आपल्या या आजच्या लेक्चरचा आनंद घेऊ शकतात, समजून घेऊ शकतात लेक्चर. येतंय लक्षात? बघा आता या ठिकाणी बघा, सम बेसिक कन्सेप्ट. पहिलं जे आहे लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट जी आहे, ही लाईन सेगमेंटमध्ये तुम्हाला हा ए पॉइंट दिसत आहे. यू हॅव टू सी हिअर पॉइंट ए अँड पॉइंट बी. बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं पॉइंट कशाला म्हणतात. व्हॉट डू यू मीन बाय पॉइंट? पॉइंट मीन्स ओनली सिंगल डॉट. सिंगल डॉट म्हणजे एक साधा टिंब म्हणू आपण त्याला. मराठीत जर स्पष्ट मराठीत सांगायचं झालं तर ठिपका. रांगोळी काढताना आपण ठिपका देत असतो, ठिपके देत असतो आणि ते ठिपके कर्व आकारामध्ये, सरळ लाईनमध्ये आपण ते जोडून रांगोळी, सुंदर अशी रांगोळी तयार करत असतो. इथे सुद्धा तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हे बघा, या ठिकाणी A and B, these are the 2 points. Point between A and B is called a segment AB. आता लाईन कशाला म्हणायचं? सेगमेंट म्हणजेच लाईन. सेगमेंट कशाला म्हणायचं? त्यानंतर लाईन कशाला म्हणायचं? लाईनला दोन्ही बाजूला हे असतात, बाण असतात. इथं जे आहे, इथं काय आहे? ए आणि बी या 2 पॉइंट मधले जे आपण असंख्य बिंदू जे आहे, ते बिंदू एकमेकांना सरळ रेषेत जोडलेले आहेत आणि सेगमेंट तयार झालेला आहे. तर लाईनला काय आहे? लाईनचा फरक एकच आहे की लाईनमध्ये आपल्याला लाईनला या दोन्ही बाजूला काय असतो? बाण असतो. लक्षात घ्या. याला लाईन म्हणायचं. हां? आणि ही जी आहे रेषा जी आहे, ही रेषा अनंत अंतरापर्यंत
डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जाते. आणि हे जे आता मी दाखवलं आहे ही पण लाईनच आहे, परंतु सेगमेंट लाईन आहे ती. काय आहे? सेगमेंट लाईन आहे. आता सेगमेंट म्हणजे काय, तर दोन्ही बाजू कशा असतात त्यांच्या बद्ध असतात, फिक्स असतात. त्या 2 बिंदूंमधले जे पॉइंट आहे ते पॉइंट सरळ रेषेतले पॉइंट, स्ट्रेट लाईनचे पॉइंट एकमेकांना जोडून लाईन सेगमेंट जी आहे ती तयार होते. लाईन सेगमेंट म्हणतोय हां. लाईन वेगळी आणि लाईन सेगमेंट. मी आता जे 2 बाण दाखवले ते लाईन तयार झाली आणि आता जे दाखवलं, आता जे आपल्याला दिसत आहे ते काय आहे? लाईन सेगमेंट आहे. म्हणजे रेषाखंड आहे. काय आहे तो? रेषाखंड आहे. या ठिकाणी बघा, सेगमेंट AB इज रिटन ॲज अ सेग AB. सेगमेंट AB जो आहे हा कसा लिहिला जातो? तर सेगमेंट AB जो आहे हा सेग AB. पूर्ण सेगमेंटचं स्पेलिंग लिहिण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी बघा. नाहीतर असं तुम्ही हे पूर्ण असं लिहिण्याची आवश्यकता नाही. सेगमेंट AB असं लिहिण्याची मुळीच आवश्यकता नाही. ओन्ली राइट डाउन द सेग AB. So point A and point B are the end point of seg AB. हे जे 2 पॉइंट आहे कोणते? पॉइंट A. बघा हा पॉइंट जो आहे हा पॉइंट A मी हायलाइट करतो हा पॉइंट. हा पॉइंट A and point B. These are the two end point. एंड पॉइंट म्हणजे काय? तिथं शेवट होत आहे. तिथं काय होत आहे? शेवट होत आहे. म्हणजे इथून स्टार्ट झालं, इथून शेवट. किंवा इथून स्टार्ट झालं, इथून शेवट. अशा पद्धतीने आपल्याला लाईन सेगमेंट जे आहे 2 अंत्यबिंदू एकमेकांना जोडून आपल्याला लाईन सेगमेंट काढता येते. बघा, डिस्टन्स बिटवीन पॉइंट A अँड B इज कॉल्ड लेंथ ऑफ सेगमेंट. आता लेंथ ऑफ सेगमेंट म्हणजे रेषेची लांबी कशी दर्शवली जाते? तर ह्या A बिंदूपासून ते B बिंदूपर्यंतचं अंतर. आता तुम्ही पट्टीच्या सहाय्याने छोटी रेषा जी आहे ती सेंटीमीटरमध्ये मोजतात. सर्वात लहान मिलीमीटर असतं. त्याच्यानंतर सेंटीमीटर मोठं असतं. बरोबर की नाही? नंतर मीटर होतं. असं वाढत जातं किलोमीटर, मैल. हे जे आहेत त्याच्यानंतर अजून दुसरे पण मोजमाप आहे बरं का. इंच, फूट हे सुद्धा मोजमाप आहेत. ठीक आहे. तर डिस्टन्स बिटवीन पॉइंट A अँड B इज कॉल्ड द लेंथ ऑफ सेगमेंट. दॅट इज लेंथ AB इज इक्वल टू डिस्टन्स AB. बघा आता इथं दिले आहे हा L आहे. म्हणजे लेंथ AB याला काय म्हणतात? लेंथ AB म्हणजे रेषाखंड AB ची लांबी. रेषाखंड AB ची लांबी. आणि डिस्टन्स AB. आता डिस्टन्स आणि लेंथ हे दोघं इक्वल दिसतायत का? कारण बघा डिस्टन्स म्हणजेच काय? या 2 बिंदूंमधलं अंतर. अंतर म्हणजेच काय? त्या रेषाखंडाची लांबी. ओके, इट्स क्लिअर. ठीक आहे. या ठिकाणी आपण आता पुढे जाऊया. माझा आवाज येतोय? आवाज येत असेल चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. माझा आवाज येतोय का? मुलांनो, माझा आवाज येतोय? ओके, ठीक आहे. मेसेज केला होता कोणीतरी म्हणून मी. ठीक आहे, लेट्स गो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या झूम मीटिंगचा टाइम शेड्यूल आहे 8 ते 8:45. 8:45 नंतर आपोआप डिस्कनेक्ट होईल. डिस्कनेक्ट झाल्यानंतर मी पुन्हा एक किंवा त्याच्यावरच तुम्ही काय करायचं, 5 मिनिटांनी लिंकला जॉइन व्हायचं. आपण पुन्हा 45 मिनिटं घेणार आहोत. लक्षात घ्या. आज का आठवड्यातून 1च तास असतो आपला आणि बऱ्याच गोष्टी या झाल्या पाहिजे. हां, ठीक आहे. YouTubeला सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. कारण की इथे बघा लिंकची शेअर त्याच्यामुळेच मुद्दाम केली, कारण इथे ॲडमिट करताच आपल्याला 45 मिनिटं होत आहे. ठीक आहे, लेट्स गो नेक्स्ट पॉइंट हिअर. क्लिअर. मग आता इथं तुम्हाला क्लिअर झालं असेल की लाईन सेगमेंट कशाला म्हणतात, लाईन कशाला म्हणतात. त्यानंतर लाईन सेगमेंटची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झाली आहे. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इज कॉल्ड लेंथ ऑफ सेगमेंट. हाऊ it shows or how it is denoted by. So it is denoted length in bracket AB or B in bracket A comma B. B जर लिहिला तर कॉमा लिहायचा. म्हणजे याचा अर्थ काय होतो? A आणि B या 2 बिंदूंमधलं अंतर. हे लक्षात ठेवा. याचा वापर होणार आहे आजच्या लिंकमध्ये. यावर आधारित क्वेश्चन दिलेले आहेत. ते क्वेश्चन तुम्ही सोडवणारे आपण बघणार आहोत. लिंक सुद्धा आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी बघा सेकंड आहे जॉमेट्रिकल कन्सेप्ट आहे ती म्हणजे रे. रे म्हणजे काय? किरण. सूर्य उगवलेला आहे. आता ढगाळ वातावरण आहे. बरं, क्लाउडी एन्व्हायरमेंट आहे. त्याच्यामुळे आता सूर्य जो आहे, सूर्याची प्रकाश किरण आपल्याला दिसत नाहीये स्पष्ट, परंतु सूर्याची प्रकाश किरण इथपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणून दिवस आता अंधाराचा उजेड झालेला आहे. बरोबर की नाही? डार्कनेस जो आहे तो निघून गेलेला आहे अर्ली इन द मॉर्निंग. सो टू रे, सेकंड दॅट इज द रे.
So here we have to see point A, point B, point P. These are the collinear point. हे जे आहेत एक रेषीय बिंदू आहे. आलं लक्षात? हे सर्वात महत्वाचं आहे. लाईन जो आहे, रे जो आहे, ती सरळ असते. किरण जो आहे तो सरळ असतो. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हे लक्षात घ्या. लाईन म्हटल्यानंतर सरळ. बरोबर की नाही? लाईन अँड प्लेन बघा. आता या ठिकाणी सेट ऑफ ऑल द पॉइंट्स इन्क्लुडिंग पॉइंट P, including point P, that A, B, P is called ray AB. आता A dash P, B dash P हे काय डिनोट करतं? हे डॅश जे आहे ना दोन, हे असं डिनोट करतं का these are the linear, they are the linear म्हणजे काय? ते एकरेषीय आहेत असा त्याचा अर्थ होतो. एकरेषीय आहे. बघा रे AB. पॉइंट सेकंड पॉइंट A is the end point of ray AB. बघा हा ए जो आहे ना हा ए पॉइंट. आता ह्या ठिकाणी बघा हा एंड पॉइंट म्हणजे ह्या बाजूला नाही जाणार कोणी, उजव्या डाव्या बाजूला, याच्या डाव्या बाजूला कुठलेच पॉइंट नाहीये. हा स्टार्टिंग पॉइंट सुद्धा होऊ शकतो आणि एंड पॉइंट सुद्धा होऊ शकतो. बघा म्हणजे इथून स्टार्ट झालाय किरण आणि इकडे तो एका सरळ रेषेत राईट साईडला जात आहे. सूर्य सुद्धा तसाच आहे ना, सूर्यापासून प्रकाश किरण सरळ रेषेत येतात आपल्यापर्यंत. येते लक्षात? ठीक आहे. मग हा रे जे आहे सेकंड जॉमेट्रिकल कन्सेप्ट आहे, ते तुमच्या लक्षात आले असेल. तुम्ही या अगोदर पण स्टडी केलेला आहे. नाउ राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू द गिवन पिक्चर्स. आता या पिक्चर्स वरून आपल्याला काय करायचं आहे, काही क्वेश्चन जे आहे ते विचारले. आता या ठिकाणी बघा ही लाईन या टीच्या या साईडला डाव्या बाजूला पण जात आहे आणि उजव्या बाजूला पण क्यूच्या जात आहेत. या ठिकाणी किती पॉइंट दिसत आहे? देअर आर 5 पॉइंट्स. दे आर टी, पॉइंट टी, पॉइंट एस, पॉइंट आर, पॉइंट पी, पॉइंट क्यू. हे जे आहेत हे 5 बिंदू दिसत आहे. फर्स्ट क्वेश्चन, राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ रे आरपी. डबल झालेला आहे, इग्नोर करा एक. आरपी जो रे आहे आर पी म्हणजे ह्या बाजूला जाणारा, बरोबर की नाही? याच्या अपोजिट रे आपल्याला विचारलेला आहे. अपोजिट रे हा उजव्या बाजूला चाललेला आहे आर पासन, स्टार्टिंग पॉइंट आर. आता आपल्याला हा स्टार्ट परंतु त्याच्या लेफ्ट साईडला जायचं, ह्या बाजूला जायचं. आलं लक्षात? म्हणजे एस आणि टीच्या बाजूला जायचं. मग त्याचं नाव कसं लिहिणार? रे बघा आर एस. काय? रे आर एस. त्यानंतर रे आर टी. अजून इकडे एखादा पॉइंट असता तर आपण ते पॉइंट डिनोट केला असता. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट लिहायचा आर आणि नंतर त्याच्या पुढे जो पॉइंट येतो तो लिहायचा. तो झाल्यानंतर परत आर पासून टी पर्यंत. अशा पद्धतीने आपल्याला त्या रेषेचं नाव जे आहे, किरणाचं नाव जे आहे, ते किरणाचं नाव आपल्याला लिहिता येणार आहे. येते लक्षात? हा क्वेश्चन तुम्हाला मला तरी वाटतं याच्यात आहे तुमच्या सराव संच 1 मध्ये, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये. ठीक आहे. सेकंड, राईट द इंटेलिजन्स सेट. म्हणजे इंटेलिजन्स सेट ऑफ रे पी क्यू अँड आर पी. इंटेलिजन म्हणजे त्यांचा कॉमन संच, कॉमन लिहायचा भाग. आता आर पी कुठं आहे? या ठिकाणी मी दाखवतो बघा. हा जो आहे ना हा आर पी. कोणतरी ऍडमिट. ठीक आहे. आता आर पी कोणता आहे बघा. सॉरी पी क्यू. हा पी क्यू, हा पी क्यू आहे, इकडे झाला, बरोबर आहे. आणि रे आर पी बघा, मी दुसरा कलर घेतो. आर पी बघा, आर पी, बरोबर की नाही? आता त्यांचा इंटरसेक्शन म्हणजे त्यांचा जोडबिंदू कोणता आहे? जोडबिंदू या ठिकाणी आपल्याला बघायचंय. इंटरसेक्शन, इथं पूर्ण स्पेलिंग चुकलेलं आहे इथं थोडं बघा. इथं खाली दिलेलं इंटरसेक्शन रे ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी इज रे पी क्यू. बघा रे पी क्यू अँड रे आर पी यांच्या दोघांचा इंटरसेक्शन पॉइंट पी क्यू अँड आर पी. पी क्यू अँड आर पी यांचा इंटरसेक्शन जो आहे म्हणजे छेद झालेला आहे, म्हणजे एकत्र केल्यानंतर बघा हा काय येणार आहे? पी क्यू. म्हणजे ज्या वेळेस हा किरण जो आहे, एक लक्षात घ्या, इथं कन्फ्यूज होऊ शकतो तुम्ही. कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाहीये. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल का हा जो किरण आहे हा इकडे चाललेला आहे, बरोबर आहे. हा त्याचा इथपर्यंत आहे, परंतु इथल्या नंतर मात्र इकडे ज्या वेळेस तो जाईल त्यावेळेस काय होईल? पी क्यूचा सुद्धा भाग त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल, बरोबर आहे का नाही? म्हणून ह्या आर पी हा इकडे जातोय, तो इकडे जात असताना त्याचा कोणता भाग जो आहे तो भाग एकत्र झालेला आहे. तर पी क्यूचा हा भाग जो आहे ना हा भाग एकत्र झालेला आहे.
येतंय लक्षात? ठीक आहे. हँड रेज केलेलं आहे कोणतरी. कोणाला विचारायचं, काय विचारायचंय? अनम्यूट करा माईक. ठीक आहे. म्हणून रे पी-क्यू हा जो आहे ना, हा त्याचा इंटरसेक्शन म्हणजे दोघांचा कॉमन जो आहे तो कॉमन घटक या ठिकाणी झालेला आहे. येतंय लक्षात? म्हणजे हे जे आहेत, हे 2 क्वेशन तुमच्या आता लक्षात आले असतील. या ठिकाणी आपण पुढे तीच नंबर लाईनची तीच रेषा आपण बघून पुढे या ठिकाणी जाणार आहोत. थर्ड वन, राइट द युनियन सेट रे पी-क्यू अँड रे क्यू-आर. युनियन म्हणजे काय? एकत्रीकरण. आपण युनियन हा शब्द ऐकतो. कामगार संघटना असते, बरोबर की नाही? वर्कर युनियन असते. म्हणजे एकत्रितपणा, एकजूटपणा. शिक्षकांची सुद्धा माध्यमिक शिक्षक संघटना असते. येतंय लक्षात? या ठिकाणी जर आपण बघितलं राइट द युनियन सेट रे पी-क्यू. पी-क्यूची आपल्याला युनियन सेट लिहायचा आहे. बघा लाईन पी-क्यू और लाईन क्यू-आर. लाईन पी-क्यू और लाईन क्यू-आर. आता दोघांचं आपल्याला एकत्रीकरण लिहायचंय. बरोबर की नाही? कोणती? पी-क्यू आणि क्यू-आर या दोघांचं एकत्रीकरण या ठिकाणी लिहायचं आहे. तर उत्तर आहे लाईन पी-क्यू और लाईन क्यू-आर इज द युनियन सेट ऑफ रे पी-क्यू अँड क्यू-आर. पी-क्यू हा बघा हा पी पासून इथपर्यंत. लाईन काढून दाखवतो. पी पासून इथपर्यंत क्यू पर्यंत. पी-क्यू अँड क्यू-आर. क्यू-आर म्हणजे कुठून कुठपर्यंत? इथून इथपर्यंत. बरोबर की नाही? यांची जी आहे त्यांची युनियन जी आहे ती कोणती आहे? तर लाईन पी-क्यू और लाईन क्यू-आर असं जरी म्हटलं तरी चालेल. सेकंड क्वेश्चन आहे फोर्थ वन. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू-आर इज अ सबसेट. स्टेट द रेज जे आपल्याला रे सांगायचा आहे, किरण सांगायचा आहे. कोणता असा? विच ते क्यू-आर इज अ सबसेट. क्यू-आर हा बघा क्यू-आर. क्यू-आरचा सबसेट. सबसेट म्हणजे काय? उपसंच. सबसेट म्हणजे काय? उपसंच. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा आपले रयत शिक्षण संस्थेचे उपघटक कोणकोणते असणार आहे? मग त्यांच्या अंडर येणाऱ्या सर्व शाळा. त्यात आपली जी शाळा आहेत न्यू इंग्लिश स्कूल ही सुद्धा सबसेट असणार रयत शिक्षण. आलं लक्षात? मग तसंच या क्यू-आर बघा हा क्यू-आर कुठे आहे? हा इथून क्यू पासून आर पर्यंत. याचा सबसेट जो आहे सबसेट रे कोणता येऊ शकतो? तर बघा याच्या दरम्यान स्वतः आता प्रत्येक घटक जो आहे तो स्वतःचा उपसंच असतो लक्षात घ्या. आता बघा हा क्यू-आर म्हणजे उपसंच म्हणजे काय? त्यापैकी येणारे घटक. आता हा क्यू-आर आहे. क्यू-आर स्वतः सुद्धा तोच येणार आहे. सर्व पॉइंट येणार आहे त्याच्यातच. त्याच्यानंतर एस-क्यू बघा हा एस-क्यू इथून सुरुवात केली इथपर्यंत हा उपसंच आहे. म्हणजे हा घटक जो आहे ना तो याचा कॉमन येणार आहे इथला. म्हणून उप म्हटलेला आहे. त्यानंतर टी-क्यू बघा हा टी पासून क्यू पर्यंत. या टी पासून क्यू पर्यंतचा भाग. त्यानंतर क्यू-आर. क्यू-आर थोडा बाद झालेला आहे. आर-क्यू आणि क्यू-आर एकच. त्यानंतर क्यू-एस हा क्यू पासून एस पर्यंत. बरोबर आहे? त्याच्यानंतर क्यू-टी क्यू पासून टी पर्यंत. म्हणजे हेच नावं आपले आपण कसे लिहू शकतो? आर-क्यू लिहा किंवा क्यू-आर लिहा. त्यानंतर एस-क्यू लिहा किंवा क्यू-एस राईट करू शकतो. टी-क्यू त्यालाच आपण क्यू-टी सुद्धा म्हणू शकतो. जसं मी जर म्हटलं आपल्या प्रवीण पाटील किंवा पाटील प्रवीण सारखंच. येतंय लक्षात? ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट जो आहे राइट द पेअर ऑफ ऑपोजिट रे विथ कॉमन एंड पॉइंट आर. कॉमन एंड पॉइंट म्हणजे आर जो आहे तो कॉमन असलेला पाहिजे आणि आर कॉमन पॉइंट असून आपल्याला काय लिहायचे आहेत? त्याची किरणांची नावं लिहायची आहेत. आता बघा आर कॉमन आहे. म्हणजे आता ह्या बाजूला जर गेलं आर तर आर-पी. कोणतं येणार आहे? आर-पी. हा आर-पी. त्याच्यानंतर इकडे जर गेलं तर आर-एस. त्याच्यानंतर इकडे जर गेलं आर-क्यू. इकडे जर गेलं आर-टी. म्हणजे आर-क्यू, आर-टी, आर-एस, आर-पी हे तुम्हाला जे आहेत अपोजिट सांगता येणार आहे. आर-पीच्या अपोजिट कोणता? आर-एस. आर-क्यूच्या अपोजिट कोणता? आर-टी किंवा आर-पीच्या अपोजिट कोणता? आर-टी. आलं लक्षात? कोणताही इकडचा कोणताही घ्यायचा आणि त्याच्या अपोजिट हा आर-एस किंवा आर-टी द्यायचा. इकडे जर आर-क्यू घेतलं तर त्याचा पण आर-एस किंवा आर-टी. अपोजिट. अपोजिट म्हणजे काय? दोन्ही विरुद्ध दिशेला जाणारे किरण. येतंय लक्षात? ओके. नेक्स्ट. आता या ठिकाणी आपली लाईन, रेषा
रेषा कशाला म्हणायचं बघा, द युनियन सेट ऑफ पॉइंट ऑफ टू ऑपोजिट रेज आर कॉल्ड लाईन. युनियन म्हणजे एकत्रीकरण होतं. दोन किरण ज्यावेळेस दोन्ही बाजूला जातात, विरुद्ध बाजूला जातात, एकमेकाच्या विरुद्ध बाजूला जातात, त्याने एकत्र जे होतात आणि त्याच्यापासून काय तयार होते, लाईन तयार होते. बघा इथं जर घेतलं मी, इकडे जाणारी आणि या बाजूला जाणारी आणि या बाजूला जाणारी रेषा. आता क्यू हा जो आपण स्टार्टिंग पॉइंट घेतला, कॉमन पॉइंट घेतला. आता क्यू पी हा रे आणि क्यू आर हा रे, they both the ray are opposite direction, they are opposite in direction. Okay, मग they are joined to each other at the point Q. ते एकमेकांना Q बिंदू मध्ये छेदलेले आहे. येते लक्षात. हा जो Q बिंदू आहे हायलाइट करतो बघा, हा Q बिंदू, या बिंदूमध्ये ते एकमेकांना हे झालेले आहेत. आता क्यू पी हा रे आणि क्यू आर हा सेकंड रे. बघा हिअर क्यू पी अँड क्यू आर आर टू ऑपोजिट रे. सो देअर युनियन बिकम लाईन पी आर. त्यांचं जर एकत्रीकरण केलं तर लाईन पी आर तयार होते, बरोबर नाही? त्याला आपण कसं लिहिणार, लाईन पी आर. म्हणजे तेव्हा लाईन ही खूप सोपी आहे. लाईन ज्यावेळेस जाते त्यावेळेस दोन्ही बाजूला किरण जे आहे ते दोन्ही बाजूला अपोजिट डायरेक्शनला किरण जात असतात. हे विसरून चालणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय रे? बघा आता ही सेगमेंट एच्या खाली कंप्लीट सी आहे आणि बीच्या खाली कंप्लीट काय आहे, हा डी आहे. आता हा जोडलेला केलेला नाही, पण जोडलेला असा आपण गृहीत धरूया. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन द टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. आता इथं पॉइंट लक्षात घ्या. काय सांगतोय पॉइंट? इक्वल. काय म्हटलेलं आहे? इक्वल म्हटलेलं आहे. इक्वल म्हणजे काय रे? एकसारखा, समान. इक्वल म्हणजे काय? समान, बरोबर की नाही? आता इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट, हे ज्या दोन सेगमेंट आहे या काय आहे? सेगमेंट आहे. आपण सुरुवातीला स्टार्टिंग पॉइंट बघितलं, फर्स्ट जॉमेट्रिकल फिगर जी आहे बघितली ती म्हणजे आपण सेगमेंट, लाईन सेगमेंट बघितली. आता ही लाईन सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी डी. इफ टू सेगमेंट्स इज इक्वल then the two segments are congruent. That two segment तर ज्या दोन रेषा खंड इक्वल असतात, समान असतात, त्यांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. ते लिहितात कसं बघा, त्यांची एकरूप असतात याचा अर्थ काय? त्यांची लाईन लेंथ जी आहे ती लेंथ इक्वल असते. म्हणजे काय? ए पासून बी पर्यंतचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स सी आणि डी पासून या दोघांमध्ये आहे. बघा, लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी. देन हाऊ टू राईट बाय युझिंग सिम्बॉल कॉन्ग्रुएन्स सेगमेंट. बघा हे कॉन्ग्रुएंटचं जे आहे ना ते कॉन्ग्रुएन्सीचं सिम्बॉल आहे, साइन आहे. बघा चिन्ह आहे, एकरूपतेचं चिन्ह आहे हे सेगमेंट ए बी. आता हे लिहिताना मराठीवाल्यांनी कसं लिहायचं? रेख ए बी. कसं लिहिणार? रेख ए बी. इथं सुद्धा रेख सी डी असं लिहिणार. काय लिहिणार? रेख सी डी. ठीक आहे. तर रेख ए बी किंवा सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग सी डी. येते लक्षात? म्हणजे कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणाला म्हणतात? ज्या दोन सेगमेंटचे डिस्टन्स जे आहे किंवा लेंथ जी आहे ती इक्वल असते, समान असते, त्यांना काय म्हणायचं? कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणायचं. आता हे दिसते बघा. द टेबल शो पॉइंट ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. आता हे ज्या पेअर दिलेले आहे ह्या पेअर कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता त्यासाठी तुम्हाला दोन बिंदूंमधलं अंतर जे आहे ते अंतर काढता आलं पाहिजे. येते लक्षात? आता बघा सेगमेंट डीई, हा डी आणि ई काय? सेगमेंट डीई. आता डीई चा कोऑर्डिनेट काय आहे? डी चा कोणता आहे? -7. म्हणजे निर्देशक बिंदू. कोऑर्डिनेट म्हणजे काय? कोऑर्डिनेट पॉइंट म्हणजे निर्देशक बिंदू. निर्देशक म्हणजे काय? तो डिनोट करतो. डी याचं स्थान दर्शवतो. नंबर लाईन वरचं डी या बिंदूचं स्थान दर्शवणारा अंक म्हणजे कोऑर्डिनेट पॉइंट म्हणजे निर्देशक. येते लक्षात? आता हा -7 हा कोऑर्डिनेट पॉइंट आहे डी चा. कोऑर्डिनेट आहे. तर बघा टायमिंग शेड्यूल होत आहे. दिस मीटिंग विल एंड इन 10 मिनिट्स. आता 10 मिनिटानंतर हे जे आहेत ही मीटिंग संपणार आहे. पुन्हा आपण सुरू करू नंतर. या ठिकाणी बघा ई जो आहे हा ई चा कोऑर्डिनेट पॉइंट कोणता आहे?
निर्देशक बिंदू कोणता आहे तर 9. बघा आता सेगमेंट डीई अँड सेगमेंट AB म्हणजेच काय लेंथ डीई इज इक्वल टू डिस्टन्स D, E. Coordinate of point D is -7 and coordinate of point E is 9. Coordinate of D is -7 and coordinate of point E is 9. बघा म्हणजे त्यांचे निर्देशक दिलेले आहे. आता या ठिकाणी ते निर्देशक दिसत आहेत. पुढे बघूया आपण. मग आता 9 जो आहे तो 9 मोठा आहे -7 पेक्षा. इथं -7 पाहिजे होतं. ठीक आहे. या ठिकाणी आपण लिहून घेऊया -7. 9 इज ग्रेटर दॅन -7. मग अशा वेळेस काय करायचं डिस्टन्स ज्यावेळेस आपण शोधतो त्यावेळेस मोठ्या बिंदूतून छोटा जो आहे तो वजा करायचा असतो. मग वजा 9 हा मोठा आहे. 9 मधून -7 वजा करायचा. या वजामुळं काय होणार आहे मायनस मायनस गेट प्लस. मायनस काय दाखवतं प्लस दाखवतं. बघा हे 9 + 7 16. आता एक नेहमी लक्षात ठेवा डिस्टन्स नेवर बी निगेटिव्ह. अंतर कधीही ऋण नसतं. अंतर कधीही ऋण नसतं. ते नेहमी काय असतं पॉझिटिव्ह असतं. बरोबर नाही. आता 2 बिंदूंमधलं अंतर विचारलेलं आहे त्यावेळेस ते नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे आणि 0 जर आलं तर याचा अर्थ ते बिंदू एकाच ठिकाणी आहे. दोन्ही एकावर एक. ठीक आहे. ओके. या ठिकाणी बघा डिस्टन्स डी किंवा लेंथ डी जो आहे तो 16 आहे. आता लेंथ AB विचारलेला आहे. आता A चा कोऑर्डिनेट आहे -3. बघा A चा कोऑर्डिनेट -3 आणि B चा कोऑर्डिनेट आहे 5. या ठिकाणी 5 is greater than -3. So we have to find distance AB is equal to 5 minus -3. So here also same condition minus become plus. 5 plus 3 is equal to 8. Means length AB or distance of point A and B, distance between point A and B is 8 unit. आता सेंटीमीटर जर दिलेलं असेल हे जर सेंटीमीटर मध्ये दिलं तर तुम्ही काय म्हणणार हे सेंटीमीटर दिलं हे सेंटीमीटर दिलं तर तुम्ही हे अंतर सुद्धा सेंटीमीटर लिहायचं. नसेल दिलं तर इट्स ओके नो प्रॉब्लेम. ओके नेक्स्ट. आता आपल्याला काय शोधायचंय डिस्टन्स AB अँड डिस्टन्स लेंथ AB अँड लेंथ DE हे समान आहे का कॉन्ग्रुएंट आहे का. बघा आता या ठिकाणी हा 8 आला आणि हा 16 आला. आता 8 आणि 16 दोघं आहे का इक्वल नाहीये कारण 8च्या दुप्पट आहे 8. सॉरी 8च्या दुप्पट 16 आहेत. 8च्या दुप्पट काय आहे 16 आहे. त्याच्यामुळे ते दोघं कॉन्ग्रुएंट आपण. कॉन्ग्रुएन्स म्हणजे काय लेंथ समान आली. लिहिताना कसं लिहायचं बघा लेंथ DE इज नॉट इक्वल. इक्वलचं चिन्ह काढलं आणि वरून रेष मारली म्हणजे इक्वल नाही. लेंथ AB हे दोघं इक्वल. आज आपण या ठिकाणी आहोत. बघा 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 टेस्ट 0.1 हे सेकंड चॅप्टर मधलं ही पहिली आहेत. पहिली या ठिकाणी आता बघा पहिला प्रश्न विचारलाय आपण रयचे आहात या ठिकाणी आपण होय म्हणणार आहोत. नेक्स्ट या ठिकाणी करायचं आहे. पुढे आपल्याला विचारलेले आपला विभाग कोण. या ठिकाणी आपली शाळा जी आहे ती उत्तर विभागामध्ये आपण उत्तर विभाग निवडणार आहोत. त्यानंतर आपल्या शाळेचा किती क्रमांक जो आहे 71 आहे तो आपण या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी हजेरी क्रमांक जो आहे तो हजेरी क्रमांक. आता आपले टोटल 50 विद्यार्थी आहेत. ठिकाणी मी शिक्षक म्हणून मी लावून देतो. ते लक्षात तुमचा जो हजेरी क्रमांक तुम्हाला असेल
वर्ग शिक्षकाने तो ठिकाणी आपल्याला टाक. त्यानंतर बघा विद्यार्थ्याचे नाव टाकायचं आहे. या ठिकाणी माझं नाव टाक नवीन पाटील. त्यानंतर माझी इयत्ता आहे 9वी. ती आहे ए. ए डिव्हिजन मध्ये मी आहे करणार आहे. त्यानंतर विचारले नियोजित वेळापत्रकातून कालचा तास झाला का? हो झाला असेल तर हो म्हणायचं. ओके. तसंच नसेल तर तुम्ही त्या तिसऱ्या कसा झाला चांगला मिळेल. तर खाली पण बऱ्याच गोष्टी आहेत त्या वाटेल ते करायचं आहे. त्यानंतर हा झाला आपला पहिला भाग शेतीतील मूलभूत बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. आता यामध्ये बघा बिंदू, रेषा, प्रतल, बिंदू दरम्यान आहे. आता या ठिकाणी बघा हे जे आहेत संख्या रेषा आपल्याला दाखवल्या कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. ऑब्झर्व द फॉलोइंग नंबर लाईन. आता ही नंबर लाईन जर तुम्ही तर नंबर लाईन काय दिसत आहे तर या नंबर लाईनवर त्याला काही कोऑर्डिनेट आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात पण बोर्ड सॉफ्टवेअर जे आहे ते जेणे ते होईल आलेला आहे. बघा हे जे आहेत आपल्या स्क्रीन आपल्याला नंबर लाईन. आता या नंबर लाईन मध्ये हा 0 जो आहे पॉइंट आहे ओ. त्या डाव्या बाजूला आहे त्या बाजूला चिन्ह आहे. on here right side. ही नंबर लाईन तुम्ही या अगोदर अभ्यास. तर सी दिलेला आहे. सी अर्थ त्याचा कोऑर्डिनेट पॉइंट कोणता आहे माहिती. टीचा कोऑर्डिनेट काय माहिती. डीचा कोऑर्डिनेट +1 चा 2. प्रत्येक 1 सेंटीमीटर अंतरावरती या. आता या ठिकाणी आपल्याला बघा जे आहेत आता डिस्टन्स ईडी काढायचा आहे. ई आणि डी या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं. तर ई बिंदूचं निर्देशक आहे हा ई बिंदू. निर्देशक आहे 3 + 3. डीचा निर्देशक आहे. आता बघा ठिकाणी तुम्हाला कोण मोठा आहे हे ई. डीचा निर्देशक आहे एक मोठा आहे. आणि मी आहे हे आपण लिहूया. या ठिकाणी आपल्याला असं हा कोऑर्डिनेट 3 कोऑर्डिनेट 1 कोण मोठा आहे तर बघा तर 2 बरोबर. डिस्टन्स ई अँड डी बिंदू डिस्टन्स जे आहे ते 2 आहे किंवा लेंथ ईडी 2 आहे. पुढे त्याप्रमाणे सी आणि डी. टीचा कोऑर्डिनेट पॉइंट कोणता आहे 2. डीचा कोऑर्डिनेट पॉइंट कोणता आहे 1. कोण मोठा आहे रे का -2. त्यामध्ये कोण मोठा आहे 1 मधनं हा 2 जो आहे तो वजा करायचा. ठिकाणी 1 वजा 2. हे वजा चिन्ह जे आहे ना हे वजा चिन्ह जे आहे ते काय होत असतात 1 होत असतात. 3 झालेले आहे. सीडी लेंथ सीडी जी आहे ती झालेलं आहे 3. या अशा पद्धतीने आपल्याला इतर बिंदूंबद्दल आपल्याला शोधता. ते आपण जाऊया. बघा बिटवीननेस म्हणजे दरम्यान. बिटवीननेस म्हणजे काय दरम्यानता. आता पी क्यू आर हे 3 एकाच रेषेत असलेले बिंदू आहे. आता बिटवीननेस म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले ते कोण कोणामध्ये आहे. आता पी हा बिंदू आणि शेवट आर बिंदू
त्या दोघांच्या मध्ये हा काय आहे, क्यू हा बिंदू आहे. ट्विननेस पॉईंट कोणता झाला, हा झाला क्यू झालेला आहे. येतंय लक्षात. पुढे या ठिकाणी त्यानंतर पी आर क्यू या दोघांमधला बिटवीननेस कोणता झालेला आहे, आर बिंदू आहे तो बिटवीन. त्यानंतर आर व क्यू या दोघांमध्ये पी बिंदू आहे पी. आता याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल का डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर दोन्ही जर एकत्र केले डिस्टन्स पी आर तयार होते. कारण की बघा कॉमन पॉईंट कोणता आहे, क्यू. कॉमन पॉईंट कोणता आहे, क्यू. आता हा क्यू जो आहे ना तो दोघांमध्ये दोन अंत्यबिंदूंमधलं अंतर कोणतं, तर पी आणि आर बिंदू ते त्या लक्षात. आता पी आर चं अंतर कसं तयार होणार आहे, पी क्यू अधिक क्यू आर. पी आर चं अंतर कसं तयार होणार आहे, पी क्यू अधिक क्यू आर. लक्षात. या ठिकाणी आपण पुढचा मुद्दा बघूया. ट्विननेस सांगता आला पाहिजे. बिंदूचे निर्देशक अंतर तेच आता मराठीमध्ये आहे. आता आपण लिंक सोडवणार आहोत. बघा दोन बिंदूंमधील अंतर नेहमी टिंब संख्या. द डिस्टन्स बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉइंट इज ऑलवेज अ डॅश डॅश नंबर. आता तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन बिंदूंमधलं अंतर कधी लक्षात 3 पॉझिटिव्ह असतं. पर्याय क्रमांक 3 हे. त्यानंतर पुढचं बघा दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी कोणत्या निर्देशकातून लहान निर्देशक टिंब केल्यावर मिळते. तितक्यात मोठ्या निर्देशकातून लहान काय करायचा असतो, वजा करायचा असतो. वजा केला म्हणजे काय होतं, आपल्याला अंतर मिळतं दोन बिंदूंमधलं. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य होते. पुढे आकृतीतील संख्या रेषेच्या आधारे खालील कृती पूर्ण करा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिव्हन. तर ही नंबर लाईन दिसते. O हा इज द ओरिजिन, सेंटर पॉइंट. तर ऑन द राईट साइड there are the positive coordinate points to the negative of the point O or origin negative coordinate. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे बघा. आता डिस्टन्स बीई. आता डिस्टन्स बीई शोधताना आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो, आता बी चा कोऑर्डिनेट किती आहे, 2. बरोबर आहे. बी चा कोऑर्डिनेट किती आहे, 2 आणि ई चा कोऑर्डिनेट आहे 5. तर मला सांगा या दोघांमध्ये मोठा कोण आहे, 5 मोठा आहे. डिस्टन्स ज्यावेळेस आपण शोधू डिस्टन्स बीई ज्यावेळेस आपण शोधणार त्यावेळेस आपल्याला काय म्हणतात, 5 वजा 5 मधून 2 वजा करायचे ते आले 3. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल का 3 येणार आहे. लक्षात. हो. पुढे डिस्टन्स ओके. ओ चा कोऑर्डिनेट कोणता आहे, ओ कुठे आहे, हा ओ चा कोऑर्डिनेट काय आहे, बरोबर. त्यानंतर के चा कोऑर्डिनेट के कुठे आहे, इथं. आता बघा हा डाव्या बाजूला एक लक्षात ठेवा, कोणताही कोऑर्डिनेट घेतला त्याच्या डाव्याकडचे अंक जे असतात ना, कोऑर्डिनेट जे असतात ना, ते लहान असतात. या ठिकाणी आपल्याला के 0 पेक्षा के हा -3, 0 आणि -3 याच्यामध्ये मोठा कोण आहे, तर 0 मोठा आहे, म्हणजे -3 लहान आहे. आपण काय करणार आहोत, 0 मधनं 3 वजा करायचा बघा. शोधायचं म्हणजे 0 वजा 3 ठिकाणी वजा अधिक होणार आहे, बरोबर. म्हणजेच काय 3. अंतर जर मोजायचं ठरलं तर बघा इथून इथं 1 पुढे परत 2 हे पण आपल्याला मोजून सांगता येणार आहे. ते सुद्धा काय येणार आहे 3 हे आपलं आहे. पुढे डिस्टन्स HE. H कुठे आहे मित्रांनो, हा H ओच्या डाव्या बाजूला H आहे. त्याचं निर्देशक आहे -1. निर्देशक काय आहे
हा हा ऋण 1 एचचा आहे. तर जो आहे ई चा निर्देशक 5 आहे. दोघांमध्ये मोठा कोण आहे? कोण मोठा आहे? तर 5 जो आहे तो 5 आहे. आता आपल्याला काय करायचं? मोठ्यामधून लहान वजा. मोठ्यामधून म्हणजे 5 मधून वजा 1 वजा. काय झालं? 5 वजा वजा अधिक 5 अधिक 6. 6 हे आपलं योग्य उत्तर असणार. हे या ठिकाणी. हे लक्षात. ठीक आहे. 6 हे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. आता बिंदू ए चा निर्देशक x, ई चा निर्देशक y म्हणजे ए च्या याला काय म्हटलेलं आहे? x म्हटलेला. y बी च्या निर्देशकाला काय म्हटलेलं आहे? बी चा पॉइंट जो आहे बिंदू बी ला बी हा काय आहे? ए आणि काय आहे? डिस्टन्स ए बी सांगत असताना आपल्याला काय म्हणायचं? डिस्टन्स एक्स वाय असं म्हणा. तर आपल्याला काय शोधायचं आहे? डिस्टन्स ए बी. शोधायचं आहे डिस्टन्स ए. तर आपल्याला माहिती आहे 7 मोठा की 1 मोठा? 7 मोठा. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत? 7 वजा 1 उत्तर आहे 6. 6 हे आपलं उत्तर. पुढे या ठिकाणी -3 -7. या बघा -3 आणि -7. -3 हा मोठा आहे -7 पेक्षा. कारण की -7 च्या डावीकडे हा 3 आहे. -3 च्या डावीकडे -7 आहे. म्हणून -3 हा मोठा आहे. आपण -3 मधनं काय वजा करणार आहोत? -7. या ठिकाणी -3 अधिक 7 ठिकाणी 3 किती झाले? 4. कधीही अंतर कधीही ऋण नसतं हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी 4 हे. पुढे एका संख्या रेषेवर ए बी आणि सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स 7 8 डिस्टन्स इज करा. तर त्यापैकी कोणता बिंदू कोणाचा दाखवा? नंबरला आहे. पॉइंट ए बी सच दॅट डी 7 डी 8 डी सी 15. तर आपण एक नंबर लाईन काढून घेऊ. त्यावरून आपण तर या ठिकाणी मी एक नंबर लाईन बघा. तर हे अंतर जे आहे हे हा ए बिंदू. हे सी सर्वात मोठा कोण आहे? ए सी. दिलेला आहे तो 15. तुम्ही 15 काढून घ्या. तर आपल्याला काय म्हटलं? ए बी किती आहे? 7. ही समजा ही 7 आणि ही 8. तिथून पुढे बी सी आणि हे 7 8. ए बी ई सी दोघे एकत्र केले तर एसी तयार होतो. ते कोणता दरम्यानचा बिंदू कोणता आहे? बी हा दरम्यानचा. काय अर्थ आपल्याला हे व त्या दरम्यान बी बिंदू हे लक्षात. पुढे का संख्या रेषेवर एक्स वाय झेड हे बिंदू असे आहेत? वाय 17 डिस्टन्स 8 आणि 9. तर तुम्ही एक आकृती काढून घ्यायची. सर्वात मोठा कोण आहे? एक्स वाय. सर्वात मोठा कोण आहे? जो मोठा आहे त्याची बेरीज त्या दोन लहान तुकड्यांची बेरीज करून तो मोठा इतकी आली पाहिजे. तर एक्स वाय किती आहे? 17. ओके. तर वाय झेड, वाय पासून झेड, एक्स पासून झेड मी असं म्हणतो की हा झेड बिंदू हा किती आहे? 8. किती आहे? झेड 9. तर मला सांगा 9 अधिक 8 किती होतात? 8 16 आणि 1 17 17 होतात. ते ह्याचे एवढे आलेले आहेत.
किंवा इतके आले. याचा अर्थ असा होतो की झेड हा पॉइंट जो आहे हा एक्स आणि वायच्या दरम्यान आहे. ते लक्षात, झेड हा जो आहे तो एक्स वायच्या दरम्यान आहे. समजलं. आता पुढे एका संख्या रेषेवरील बिंदू ए चा निर्देशक 6 आणि त्याच रेषेवरील ए पासून उजवीकडे 9 एकक अंतरावरती. बरोबर नाही, उजवीकडे याचा अर्थ धन, अर्थ तो काय असणार आहे, धन उजवीकडे. बरोबर आहे. आता हा जो आहे ना हा ए चा निर्देशक किती आहे, नंबर लाईन वर जाऊया. लाईन किती सांगितले त्यांनी, ए चा निर्देशक 6 आहे. चा निर्देशक किती आहे, 6 आहे. समजा किती आहे, 6 आहे. किती आहे, कोण उजव्या बाजूला 9, हा एक 6 9 9व्या बिंदूवर किती होता, 6 ने 1 7, 14 15. म्हणजे इथून 9 या अंतरावरती 9 या अंतरावरती असणं. दोघांची बेरीज किती होते बघा, किती होते, 15. तर आपला प्रश्न काय विचारलेला आहे तो या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की एका संख्या रेषेवरील तू ए चा निर्देशक 6 आहे आणि त्या संख्येवरील ए पासून उजवीकडे 9 अंतरावरील बिंदूचा निर्देशक काढा. 9 एकक अंतरावरील बिंदू येणार आहे. तर इथून बघा, इथून पुढे 9, तो किती आला होता, 15. 6 पासून पुढे 9 मोजायचे. मग 7 हा 1 झाला, 8 हा 2 झाला, 2 हा 3, 6 हा 4 झाला, 11 हा 5 झाला, 6 हा 6, 13 हा 7, 14 हा 8, 15 हा 9. त्या पद्धतीने तर मिळेल. हे लक्षात. ठीक आहे. तर पुढचं आपण बघूया. पुढचा प्रश्न क्रमांक बघा. आता ए बी सी याचा अर्थ काय, ए आणि सी च्या दरम्यानचा बिंदू आहे रे मुलांनो. ए आणि सी बिंदू आहे असं त्याचा अर्थ होतो. पुढे काय दिले, डिस्टन्स ए सी 12, डिस्टन्स बी सी 7. तर आपल्याला डिस्टन्स ए बी शोधायचा आहे. काय शोधायचा आहे, डिस्टन्स ए बी शोधायचा आहे. बघा, तर डिस्टन्स ए बी शोधत असताना आपण काय करणार आहोत, एसी. तर ए सी किती आहे, 12. बरोबर. तर बी सी किती आहे, 7. हे 7 हे मला सांगितलं. हा दरम्यानचा बिंदू आहे बी, म्हणजे याचा अर्थ ए बी बी सी हे अंतरांची जर बेरीज आली पाहिजे आपल्याला 12. हे किती आहे, 7 आहे. 7 मध्ये किती मिळवले म्हणजे 12 होतात, किंवा 12 मधून हा 7 वजा करा, किती मिळेल, 12 आणि 5 17. किती मिळेल, 5 17. याचा अर्थ असा होतो आहे हे डिस्टन्स ए बी किती आहे, 5 आहे. पुढे दिले आर एस टी. डिस्टन्स एस टी 3.5, आर एस 2.5, आर टी काढायचा. या ठिकाणी बघा, आर एस टी हे तिघ एका रेषेत आहे. आर एस 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 टी किती दिलेला आहे, 3. बरोबर, पॉइंट. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आर एस दिलेला आहे, किती आहे, 15. तर आपल्याला काय विचारलंय, आर टी विचारलेले. टी म्हणजे काय रे, आर एस अधिक एस. आर एस
आता RS किती आहे 2. मध्ये काय मिळवायचा, दोघांची बेरीज केली 5 आणि 5 10, 4 ला 1, 7 8 1 9 5, काय झालं 5.90 म्हणजेच लक्षात. पुढे या ठिकाणी तर 10 प्रश्न होते, या ठिकाणी 10 झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला कोऑर्डिनेट ऑफ डी चा कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचा आहे. चा कोऑर्डिनेट काय सांगते बघा, डी चा कोऑर्डिनेट किती आहे इथं, कृती पत्रिका पण आपण जमा करू. थोडं तुम्ही हे गृहपाठात सोडवायचं. ओके, बघा हा किती आहे 1. तर पॉइंट सी डिनोट, सी काय डिनोट करतो 2. व्हेरी गुड. डॅश इज अ कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी. Dash is a coordinate point C. Coordinate point C. 2. The -5 is a coordinate of point. The -5. -5 कुठे 5 काय दर्शवतो, कशाचा पॉइंट येतो, तर त्याचा कोऑर्डिनेट येतो. सॉरी, कोऑर्डिनेट कशाचा आहे तर ए चा. ए लिहिला, हे लक्षात नोट डाऊन करा. पुढे मी हे करतो माहिती. Distance between point E and D denoted by distance ED, okay, or length ED. Coordinate of point E is 3. E चा coordinate 3 आहे. D चा coordinate किती आहे मुलांनो, D चा coordinate किती आहे 1 आहे. तेच बघितलं आपण, A आहे. तर काय 3 हा 1 पेक्षा मोठा आहे, म्हणून 3 मधनं 1 वजा केला, उत्तर आलं 2. ओके, तसंच B काढायचा. B चा coordinate किती आहे, तर या ठिकाणी वजा ऋण. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज -5. आता कोण मोठा आहे बघा रे, दिले मायनस म्हणून आपल्याला माहिती -5 तर -3 मायनस काय होणार आहे +5. दोघांची जर बेरीज केली तर किती येणार आहे 2, म्हणजे आलं 2. इथं तुम्ही पण बघू शकता डिस्टन्स 1 1 2 होतात. चला, हे सुद्धा कृती दिलेली आहे, तेच मराठीत दिलेली आहे, पूर्ण करायची. हा होमवर्क आहे, हा होमवर्क तुम्ही लिहायचा आहे तुमच्या वहीमध्ये सर्व, ते लक्षात. तर बघा हे काय दिलेलं आहे, कॅन यू सॉल्व दिस. ए मायनस बी इज इक्वल टू 2, e प्लस डी इज इक्वल टू 8. ए आणि बी ची वजाबाकी 2 आहे, सी आणि डी ची वजाबाकी 8 आहे. परंतु पुढे काय दिलंय, उभी बेरीज दिली आहे, ए आणि सी बेरीज 14, बी आणि डी 14. तर आपल्याला काय शोधायचं आहे, त्या काय दिलेलं आहे, हिअर इट यू सॉल्व दी. सोडायचे ए आणि बी त्या किमती आपल्याला आहेत, ते लक्षात. समजा इथं 7 टाकली, मी टाकली 7, आणि जर 7 टाकली येणार आहे मग 5, बरोबर आहे. आता इथं 5 वजा 5 किती 14 होतात, तर नाही. तर इथं मात्र काय येणार आहे, इथं किती येणार आहे 8 ऑटोमॅटिक 19. आता इथं 8 आहे, 19 मधून काय इथं वजा 11. आता इथं काय चुकलं आपलं, 7 वजा 11 किती वजा 3, म्हणजे मॅच होत नाही. वजा 4 सॉरी, मॅच होत नाही, मॅच झालं पाहिजे. आडवा सर्व पद्धतीने आहे, चालना दे सोडव. ओके, हे या ठिकाणी जी आहे ती करतो. सबमिट केल्यानंतर यूज वर बघायचा. आता बघू त्यात काय चुकतं काय बरोबर आलं. ओके, व्हेरी नाईस. त्याला 20 आपल्या ठिकाणी तर आपल्याला सर्व आपले उत्तर जे आहे ते उत्तर हे आहेत. या ठिकाणी आपण त्या पद्धतीने एकदा सर्वांनी लिंक सोडवायची आहे, हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे.
हा जो अपलोड केलेला आहे आता करायचं आहे ते लक्षात या ठिकाणी उपस्थित राहिला त्या हे कर्मवीर